नमस्कार, मी स्नेहल. तडका विथ स्नेहाजी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण झणझणीत लाल मिरची आणि लसूणची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत. तुम्ही याला ठेचाही म्हणू शकता. तर इथे मी वाळलेली लाल मिरची वापरलेली आहे आणि ती कमीत कमी 1 ते 2 तासासाठी दह्यामध्ये किंवा तुमच्याकडे ताक जर अवेलेबल असेल तर ताकामध्ये आपण याला भिजवून ठेवणार आहोत. आणि आता 1 ते 2 तास झाल्यानंतर काय करायचं ना, आपण याला वाटून घेणार आहोत. तुमच्याकडे जर वळवंटा पाटा जर असेल तर तुम्ही त्यामध्येही याचं वाटण करू शकता. माझ्याकडे तो नाही आहे तर मी इथे मिक्सरमध्येच ग्राइंड करून घेणार आहे. तर छान अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला. तर इथे बघू शकता अशी मी वाटून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत लसूण आणि जास्तीत जास्त लसूण वापरायचा, म्हणजे त्याने टेस्ट खूप छान येते. तर इथे मी 2 मोठे लसूण वापरलेले आहे आणि थोडासा कोथिंबीर किंवा पुदिना, 2 पैकी काहीही तुम्ही यामध्ये घालू शकता. तर आता माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल होती तर मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि परत याचं एकदा वाटण करून घ्यायचं. तर ही जी मिरची आहे आपल्याला दह्याच्या पाण्यामध्येच भिजत घालून ठेवायची आहे. त्याने काय होतं ना, जर मिरचीचा जो तिखटपणा असतो तो कमी होतो आणि मग जेव्हा आपण याचं सेवन करू तेव्हा आपल्या पोटामध्ये ते जळजळ होणार नाही ठेचा खाल्ल्यावर आणि तुम्ही हा अगदी रोज खाऊ शकता. आणि वाटण करताना पाण्याचा वापर करायचा नाही आहे. जर वाटलं तर हेच ताक थोडं त्यामध्ये घालायचं, पण फार असं ताक पण घालायचं नाही. तर तुम्ही याला असंही खाऊ शकता किंवा याला शिजवून तुम्ही 1 ते 1.5 महिना स्टोअर करू शकता. तिथे कोणतंही व्हेजिटेबल ऑइल तुम्ही वापरू शकता. तर मी इथे 3 ते 4 चमचे मी इथे मोहरीचं तेल वापरलेलं आहे. त्यामध्ये घालून घेतलं आहे 2 ते 3 पिंच हिंग, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरं. छान असं तळतळू द्यायचं जिरं आणि बडीशेप आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. तर मिठाचं प्रमाण थोडं जास्त घातलं तरी चालेल. आणि आता जे आपण वाटण तयार करून ठेवलं आहे ते यामध्ये घालून छान असं शिजवून घ्यायचं. आणि काय होईल ना की तुम्ही जेवढं जास्त याला शिजवाल तेवढं ते जास्त काळ टिकेल. आणि जर विदाऊट शिजवता तुम्ही याला वापरलं तर ते 4-5 दिवसात तुम्हाला संपवावं लागेल. तर आपण जेवढं तेल यामध्ये घातलं आहे ते छान असं कडेने निघतपर्यंत आपण मस्त याला शिजवून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही इथे बिलकुल आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आहे, तरी पण रंग अगदी सुरेख येतो आणि बघता क्षणी खावं असा हा लसूण आणि लाल मिरचीची चटणी होते. तर इथे मी छान याला 5 ते 10 मिनिट शिजवून घेतलं आहे. आता इथे घालून घेऊया जागरी पावडर किंवा गूळ पण घालू शकता तुम्ही यामध्ये. तर त्याने काय होतं ना, थोडंसं कोणत्याही तिखट पदार्थामध्ये थोडासा गूळ किंवा साखर घातली तर त्याची चव खूप छान लागते. आणि परत शिजवून घ्यायचं आणि जेव्हा हे पूर्ण असं ऑइल बाहेर निघेल तेव्हा यामध्ये आपण घालून घेऊया 2 ते 3 चमचे लिंबाचा रस, म्हणजे साधारणतः अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालायचा आणि 1 ते 2 मिनिट परत शिजवून घ्यायचं. तर लिंबाचा रस घातल्याने काय होतं की ती जो आपला ठेचा आहे किंवा ही चटणी आहे ही जास्त काळ टिकायला मदत होते आणि चवही अतिशय मस्त अशी याला चव येते. आणि असं छान शिजवून घ्यायचं आणि तुम्ही बघा मस्त असा शिजलेला आहे. टेक्स्चर पण खूप मस्त आलेलं आहे आणि जे ऑइल आपण घातलं होतं ते पण असं छान कडेने निघालेलं आहे. आता आपण याला खायचं कसं, तर तुमच्याकडे भाजी पण नसेल तर अशी एक छान पोळी गरम करून घ्यायची किंवा भाकर गरम करून घ्यायची. त्यामध्ये पोळीला थोडंसं तूप लावायचं किंवा गरम तेलही लावू शकता आणि असं अर्धा चमचा वगैरे किंवा तुमच्या आवडीनुसार छान पोळीला पसरून घ्यायचं आणि त्याचं छान रोल करून, जनरली तुम्ही शेतामध्ये वगैरे जात असाल तर हे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा आणि अशा झणझणीत रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नेहमीच. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असं मस्त रोल करून खायचं किंवा रोजच्या जेवणात तोंडी लावायला पण तुम्ही ही चटणी खाऊ शकता.